सुरेशजी, माझा सहकारी कृष्णा केंडे देखील येतो, तुम्हाला प्रश्न विचारतोय. कृष्णा साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज तुम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. एक म्हणजे महादेव मुंडेंच्या खुनाबद्दल थोडंसं सविस्तर सांगा की हे नेमकं प्रकरण काय आहे. महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करायचे परळीमध्ये, आणि छोटी मोठी दूध धंदा ते आणून काय लोकांना दुधाचा वाटपाचा कार्यक्रम करायचे. नरेंद्र मोदी साहेबांची जी सभा झाली, ते जे ग्राउंड आहे, माननीय हे आकांचन यांचं घर आहे आणि धनंजय मुंडे साहेबांचा बंगला, ते कॉलेज, त्याच्या समोरचं जे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती 5-6 जणांनी त्याला मारलं म्हणजे जीवच मारून टाकला. आणि मारल्याच्या नंतर ज्यावेळेस सानप नावाचे अधिकारी होते तिथं परळी पोलीस स्टेशनला, तर सानप साहेबांनी त्याचा तपास केला. म्हणजे हे मला जी माहिती मिळाली मी ती क्लिअर सांग. तपास केला, त्यातले आरोपी सापडवले, परंतु त्यांना अटक करू नका असं आका म्हणाले. आका म्हणले की त्यांना अटक करायची नाही, त्याच्याऐवजी असं करा, राजाभाऊ फड आणि अजून 2-4 नावं सांगितले, म्हणजे जे विरोधात आहेत, पार्टीच्या विरोधात, त्यांच्या पार्टीच्या विरोधात, त्यांना अटक करा. तर सानप साहेब म्हणले, व असला धंदा मी काय करणार नाही. मग नंतर आकांनी त्यांच्यावरती बरंच प्रेशर आलं, आकांनी आणलं, आणखी कोणी आणलं, हे आता त्याची चौकशी ज्यावेळेस होईल ते पुढे येईल की तुम्हाला इथं नोकरी करायची का, तुम्ही इथून निघून जा. ते म्हणले मी निघून जाईल, पण त्या मुंडेंच्या याच्यामध्ये मी खोटं काय करणार नाही, जे आरोपी आहेत तेच मी अरेस्ट करणार. तर त्यांनी स्वतःहून बिचाऱ्यांनी बदली करून घेतली आणि ते धाराशिवला गेले. आता धाराशिवला नोकरी करताय. तुमचा रिपोर्टर तिथं पाठवा, ते सांगतील सगळं किस्सा. मग ती घटना कधी घडली? ऑक्टोबर महिन्यामध्ये, 23 ऑक्टोबर 2023ला. अद्यापर्यंत ते जे आरोपी आहेत, सगळे आरोपी हे आकाचे जे चिरंजीव आहेत, सुनील कराड, याच्या अवतीभोवती फिरणारे हे लोक आहेत, रोज त्यांच्याबरोबर असणारे लोक आहेत. अजूनही ते अटक नाही, आणि चुकीच्या लोकांना अटक करा अशा प्रकारचा आदेश आकांनी दिला होता. हे या तपासणीमध्ये पुढे येईल. मला एक सांगा, 23 ऑक्टोबरला खून झाला परळीमध्ये, अद्यापर्यंत त्याचे आरोपी सापडू नये, अनडिटेक्टिव्ह ह्याच्यामध्ये राहतात. अहो, माझं म्हणणं असं आहे की SP नवीन आलेले आहेत, पण आतापर्यंत मांड बसली असेल त्यांची. त्यांनी परळी पोलीस स्टेशन, संभाजीनगर पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर बर्दापूर पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन, इथले हेड लोक जे आहेत ते उचलून गपकन दुसरीकडे टाकायला पाहिजेत. तिथं दुसरे माणसं दिले पाहिजेत. कुठंतरी लोकांच्या मनावरचं दर्पण बाजूला निघल. लोक जे जे काही त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे ते पुढे. अहो, खून झाला ना, खून, मर्डर झाला ना ह्या मुंडेचा. एक मिनिट, हे माझा मोबाईल कुठे आहे रे? दत्तात्रय मुंडेत का? त्याच्या वडिलाचं नाव दत्तात्रय मला. महादेव. हॅलो, महादेव. इथं खून झालेल्या लोकांचे महादेव दत्तात्रय मुंडे, महादेव दत्तात्रय मुंडेचे आरोपी अद्यापर्यंत सापडू नये. बरं, तुम्ही आता कोणता धंदा चाललाय, हे काय चाललंय हे परळीमध्ये? तुम्ही आता वरण